टाकीन ना तुला माहिती आहे ना खरं आपल्या जवळूनच ते पाय ना ग तू आपल्या जवळूनच नेत आहे उलटे इथं नको काढू मी फिरायला नका मी इथं सांगतो इथं सांगतो पप्पा काय असतं सोमवारच आहे सांगतो पण आम्ही नाही आज नाही खाऊ आज सोमवार आहे इथून जाता येईल ना नाही थांबवतो हे वरबेचं पुराण दुकान टाकलं ते मोठंवालं ना लहानवाला लहानवाला ते हे चालवतं ना ते गाडी घोडा हा ते चार चाकी ते लांब पुढे भेटतं 10 रुपयाची एक ना ते वापस टाकलं पाहिजे हो घे ना पाहिलं नाही गर्दी आहे ना गर्दी दिसत नाही तर आहे ना पण गर्दी जेवढी पाहिजे मागे झालं इथं किती आहे 30 रुपये काय जास्त आपण नाही अरे इकडे दुनियाची आहे आम्ही आलो आहोत मेला बघायला बघा मेला इकडे आहे पार्किंग चला आता तुम्हाला माहीतच झालं असेल आपण आलो आहोत मेल्यामध्ये तर आमच्याकडे लागलेला आहे मेला आणि आता इथे तिकीट वगैरे घेतली तिकीट भरपूर महाग झालेली कारण पहिले आधी 10-20 रुपयात मिळायची आता 40 रुपयाशिवाय काही खरं नाही 40-50 रुपये तिकीटचे झाले आणि आतमध्ये फक्त तिकीटचे आतमध्ये जायचे त्याच्यानंतर झुले जे आहे जे 40ला होते ते आता 80ला झालेले आहेत झुले म्हणजे प्रत्येकाचा रेट दुपटीने वाढलेला आता तर आणि हे बघा मेला तर छान होता पण मात्र आम्ही म्हणजे सोमवारी गेल्यामुळे गर्दी कमी होती आणि संडेला गर्दी भरपूर असते त्याच्यामुळे आम्ही संडेला जाणं अवॉइड केलं आणि आम्ही मंडेला गेलेलो होतो तर हे बघा इथे गेल्याच अगोदर आपल्याला इथे लागतं ते म्हणजे ज्वेलरी असतात कपडे असतात आणि नेहमी जे मेल्यामध्ये आपल्याला मिळतं ते म्हणजे ज्वेलरी कपडे लेडीजचे आणि त्याचबरोबर पापड लोणची आणि ही असे म्हणजे आणखी काही खेळण्याचे वगैरे हे दुकान तुम्हाला भरपूर दिसतील प्रत्येक मेल्यामध्ये हे असतातच आणि आम्हाला काही कानातले वगैरे घ्यायचे होते त्याच्यामुळे आम्ही कानातले वगैरे बघत आहोत इथे सुंदर सुंदर कानातले होते पण मात्र रेटसुद्धा तसाच होता तर त्याच्यामुळे आम्ही काही कानातले वगैरे घेतलेले नाहीत आम्ही फक्त बो घेतले केसांना लावायचे तर हे बघा हे मी पाहत आहे मी आणि पियू तर तिला विचारले कोणती घेऊ सांग म्हणून तर अशा प्रकारे आमचं सुरू आहे ते पाहणं आणि आयू आणि त्याचे पप्पा जात होते समोर कारण त्यांना माहीत होतं की इथे एका जागी थांबलं तर हे आपल्याला आता खिशाला चुना लावतील तर त्याच्यामुळे ते जात आहे समोर आणि आता पियू वगैरे आता आम्ही आहोत तर पियूला तर तिच्या मामानेच घेऊन दिलं जे घेऊन द्यायचं होतं आणि मी पण घेत होती काही ना काही आणि त्याचबरोबर इथे बघा लोणचे पापड हे ते सगळेच आहे इथे दरवर्षीच जेव्हाही मेला येतो ना तेव्हा इथे लोणचे पापड असतात त्याचबरोबर ज्वेलरी मोठ्या प्रमाणावर असते तर तरी पण यावर्षी भरपूर कमी प्रमाणात मेला कमी लागलेला छोटा लागलेला मेला नाहीतर हा खूप मोठा असतो झुले वगैरे भरपूर होते पण मात्र त्या मानाने लोक फार कमी होते आणि इथे जे सर्वात छान वाटतं म्हणजे ते नमकीन हे जे असतं ना ते याला का म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला हाजमोला असो किंवा सूप वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मिळतात आवळे वगैरे म्हणजे असं जेवल्यानंतर जे आपण खातो ना मुखवास म्हणून ते तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मिळून जातील आणि प्रत्येक फ्लेवरमध्ये मिळतील अद्रक मलाही सांगता येणार नाही एवढ्या साऱ्या फ्लेवरमध्ये होते ते तर आणि थोडेसे महागच असतात मेल्यामध्ये आणि ते मेल्यामध्येच मिळतात आणखी एक म्हणजे गोष्ट आणि तिथे गेल्यावर माझी एक मैत्रीण मिळाली आम्ही जिथे राहत होतो आधी तिथली एक फ्रेंड मिळाली तिच्याबरोबर थोडंसं गप्पा गोष्टी झालेल्या आणि त्यानंतर मग आता इथे बघा आम्ही आता म्हणजे इथे दुकानं संपलेले जसं एंट्री करतो तसेच तिथे दुकानं असतात आणि दुकानाची एंट्री संपल्यानंतर मग लागतात ते म्हणजे हे नेहमीच दरवर्षी मेल्यामध्ये असतात फुगे असतात बलून जे आपल्याला बंदुकीने फोडायचे असतात त्याचे चार्जेस असतात 30 रुपये
₹40, ₹50 अशा प्रमाणे. आणि ते सुद्धा आम्ही समोर खेळलेलं आहेत, आयु खेळलेला आहे. आणखी रिंगचे वगैरे खेळ असतात, तर असे वगैरे भरपूरसे खेळ होते, तर ते आम्ही नंतर दाखवणारच आहे मी तुम्हाला. तर हे बघा, इथे आहे रेलगाडी, कोलंबस झुला आहे. मुलांचे तर अतिशय झुले आहेत, म्हणजे मुलांची छोटी सायकल असो, गोल छोटासा त्यांचा तो आकाश झुला असो, मोठ्यांचा आकाश झुला असो, ड्रॅगन तो झुला असो, म्हणजे आकाश झुला, म्हणजे प्रत्येक प्रकारचे झुले आलेले होते इथे. डिस्को डान्स झुला, तो डिस्कोमध्ये आयु बसलेला होता. तर मी इथे थोडीशी अशी व्हिडिओ घेत होती, कारण आमचं जेवण वगैरे झालेलं होतं. जेवण करून आम्ही गेलेलो होतो. नाही, जेवण करून नव्हतं गेलो, पण मात्र मला झुले तसे काही फारसे आवडत नाही, त्याच्यामुळे मी कधीही झुल्यामध्ये बसत नाही. फक्त एकदा बसलेली होती आकाश झुल्यामध्ये, तर तेव्हापासून तो अनुभव खूप वाईट आहे, तर त्याच्यामुळे मी कधीही बसत नाही. मला फारसे झुले तसे आवडतही नाहीत. फक्त मी तिथे गेले की आपले जे खेळणी असतात ते, आणि त्याचबरोबरचे आपले कानातले वगैरे किंवा काही ज्वेलरी असतात, तेच मी फक्त बघायला म्हणून त्या मेल्यामध्येच जाते. आणि मुलांना बस एक दाखवायचा असतो मेला, तर त्यांची इच्छा असते झुल्यावर झुलायची, आणि त्यांचंच वय आहे ते झुल्यावर झुलायचं. वयाचं काही हे नाही आहे, कोणीही झुलू शकतात, पण मात्र मला आवडत नाही. तर पियू आणि पियूचे पप्पा आहे, तर ते म्हणत आहे आयु इथे हे करतो. तर आणि इथे एक छान इथे म्हणजे आम्ही इकडे तिकडे बघता एक इथे स्मोक पान आणि स्मोक बिस्किट म्हणून होता हा मुलगा. तर याचे मी काही शॉर्ट्स टाकलेले आहेत, आणि खरंच हा अतिशय सुंदर मुलगा मस्त करत होता. म्हणजे तुम्ही म्हणाल की हा काय करताय, तर हा याच्याकडे बिस्किट आहे, त्या बिस्किटामध्ये तर स्मोक आहे, आणि तो तसा बिस्किट त्याला खाऊ घालतोय, पण मात्र त्याच्या तोंडातही टाकत नाही, त्याच्या हातातही देत नाही. आणि अशा प्रकारे डान्स करून इथे म्युझिक आहे, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करत आहे. आणि अख्ख्या मेल्यामध्ये बॅकग्राऊंडचा आवाज आहे, म्हणजे पूर्ण मेल्यामध्येच गाणे जिकडे तिकडे सुरू आहेत ज्याच्या त्याच्या स्टॉलनुसार. तर त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओज आता व्हॉइस ओव्हर करणार आहे. आणि खरंच हा पानवाला इतका मस्त होता, म्हणजे पान असं बघा इथे लिहून आहे मसाला पान आणि फायर पान बिस्किट असं काहीतरी होतं त्याचं, स्मोक बिस्किट. खरंच म्हणजे तो इतकी मजा घेत होता ना, खरंच खूपच मजा घेत होता ते, म्हणजे पाहायला खूप मस्त वाटत होतं, खूपच मस्त वाटत होते. आणि ह्या मुलाचे भरपूरसे तुम्हाला शॉर्ट्स किंवा हे दिसून जातील. चॅनलसुद्धा आहे त्या मुलाचं एक काहीतरी, कारण मी बघितलं आहे स्वतः. तर आता मला नाव नाही माहीत, पण असंच आहे, स्मोकचेच असतात त्याचे जे ते पूर्ण. पानचेन तो यावेळेस आलेला आहे आता यावेळेस चंद्रपूरला, आणि खूप म्हणजे त्याचे पान वगैरे खरंच तो म्हणजे पान वगैरे साधेच होते.
आहे गाणं का अरे फोन कुठं गेला खाजा का पाणी जास्तच व्हेजिटेबल टाकून आहे मसाला पापड भाकरी बनवल्या आणि वांग्याची मसाला भाजी आहे का? चला घरी जाऊन जेवण करू आता काय म्हणता नाही ते बाहेर चालले हा? नाही चला 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 नाही का नाही नाही चला नाही नाही खा 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 आता आम्ही घरी जाऊन हे करतो चला चल ना आम्ही निघतो तुम्ही येता ना एकदा येण्याला ठीक आहे छोटे छोटे जास्त आहे किती राऊंड मारले बापरे मला वाटते 8 राऊंड मारले नाही 8 राऊंड नाही 4ही मारले का नाही का 40 राऊंड मारले 40 सारे 4 मारले असेल 4 मारले ओढलं का आयु ओढत आहे आयु हो ना आयु निशाणा लावता का आपल्याला अरे कुस्ती गेला तो आई गेला ब्ल्यू मध्ये मारणार आहे ब्ल्यू मध्ये एवढा तो निशाणा तर हे बघा आयुने खेळला इथे गेम बंदुकीने बलून फोडण्याचा त्याची 30 काहीतरी रुपये फी होती म्हणजे घेतात ते चार्ज करतात त्याच्यानंतर हा एक गेम आहे इथे आहे एक लाकडामध्ये आहे पैसे चिपकून वरती 500 50 10 20 अशा नोटा चिपकून आहेत आणि आपल्याजवळ देतात ते त्याचे 30 की 40 रुपये घेतात आणि त्याचबरोबर ते आपल्याला देतात 5 रिंग देतात त्या रिंग्स त्या जिथे पैसे लावलेले आहेत ना लाकूड त्याच्यामध्ये फिक्स बसले पाहिजे पण मात्र कधी कोणी जिंकत नाही आणि तिथे जेवढे लिहून असेल जसे आपले 50 याच्यामध्ये फसला आपला जर हे बघा यांच्या हातात जे दिसत आहेत हे दुकानदार त्यांच्या हातात जी रिंग दिसत आहे तीच रिंग आहे तर ती 5 रिंग फक्त फेकू देतात अशा प्रकारे आणि या लाकडाच्या बाहेरून फेकू देतात आपल्याला आणि तिथे जर फसली तेव्हाच ते पैसे देतात किंवा त्याच्या बदली गिफ्ट देतात पण मात्र असं कधीच होत नाही कधीच कोणी जिंकत नाही आणि बस हा एक शौक आहे खेळायचा आहे म्हणून खेळायचा आहे त्यानंतर आम्ही आता निघत आहोत बाहेर आणि चला आता आपला झाला आहे मेला पाहून आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब केलं असेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा तर बाय फ्रेंड्स भेटू नेक्स्ट ब्लॉग